नेक्स्ट आहे वेदर फोरकास्टिंग. तर वेदर फोरकास्टिंग म्हणजे काय, तर जे हवामानशास्त्र किंवा हवामानचा अंदाज जो सांगितला जातो त्याला वेदर फोरकास्टिंग म्हणतात. म्हणजे जसं की आपण न्यूजमध्ये बघतो ना, की आपल्याला सांगितलं जातं की हवामानशास्त्राच्या अंदाजानुसार किंवा वेधशाळेच्या अंदाजानुसार सांगितलं गेलं आहे की ह्या दिवशी एवढा पाऊस पडणार आहे किंवा वादळ येणार आहे. तर ते जे काही असतं त्याला वेदर फोरकास्टिंग असं म्हटलं जातं. Weather forecasting is defined as prediction of state of the atmosphere for a given location. Weather forecasts are important as they are issued to protect life and property, to save crops and to tell us what to expect in our atmospheric environment. ओके, तर वेदर फोरकास्टिंगमध्ये काय केलं जातं, तर जे काही पुढे होणारं जे काही ॲटमॉस्फिअरमधले चेंजेस असतील ते सांगितले जातात. तर नॉर्मल चेंजेस असतील तर नाही सांगितलं जात, पण काही हार्मफुल असेल किंवा त्याच्यामुळे काहीतरी हार्म होणार असेल तर ते सांगितले जातात. तर त्याच्यामुळे काय होतं, तर जे काही लाईफ्स असतील, त्याच्यानंतर प्रॉपर्टीज आपण काय करू शकतो, प्रोटेक्ट करू शकतो. त्याच्यानंतर जे काही क्रॉप्स असतील त्यांना प्रोटेक्ट करू शकतो. नंतर जे काही वेगवेगळ्या नॅचरल प्रॉपर्टीज असतील त्या आपण इझिली प्रोटेक्ट करू शकतो जर आपल्याला माहीत असेल तर. फॉर एक्झाम्पल, आता आपल्याकडे वादळ आलेलं, तर वादळ आपल्याला येणार होतं हे माहीत होतं, म्हणून काय केलेलं आपण, तर एक जे काही सगळे माणसं होती ती काय होती, घरीच थांबली होती, कोणीही बाहेर गेलं नव्हतं. पण जर माहीतच नसतं, आपल्याला समजलंच नसतं, वेदर फोरकास्टिंगमधून समजलं नसतं की वादळ येणार आहे, सायक्लोन येणार आहे, तर आपण घरी थांबलो असतो का, नसतो थांबलो, कुठे ना कुठेतरी सगळी लोकं बाहेर असती आणि त्याच्यामुळे काय झालं असतं, तर सगळी झाडं वगैरे पडत होती, खूप वारा, त्याच्यात काही ना काहीतरी जीवितहानीसुद्धा होऊ शकली असती. पण वेदर फोरकास्टिंगमुळे काय झालं, तर ते आपण त्याच्यापासून प्रोटेक्ट करू शकलो. ओके, किंवा मग काही वेळेला काय होतं, समजा आत्ता आपल्याकडे भात पूर्ण तयार झाला आहे, राईस क्रॉप जे काही आहे ते पूर्ण तयार झालेलं आहे आणि समजा सांगितलं की 8 दिवसाने वादळ येणार आहे किंवा काही, तर मग आपण काय करू शकतो की जो काही तयार झालेला भात आहे तो लवकरात लवकर काढून त्याला चांगल्या प्रकारे कुठेतरी स्टोअर करून ठेवू शकतो, जेणेकरून काय होईल, वादळ पाऊस जेव्हा येणार आहे तर त्या पावसामध्ये तो डॅमेज होणार नाही. ओके, तर ह्याच्यासाठी वेदर फोरकास्टिंग खूप युजफुल ठरतं. ओके, तर इथे आपल्याला दाखवलं आहे वेदर फोरकास्टिंग सर्व्हिसेस. तर त्याच्यामुळे कोणत्या कोणत्या बाकीच्या ठिकाणांना यूज होतो त्याचा, तर जनरल पब्लिकसाठी यूज होतो. फिशिंगसाठी जे काही फिशर्स असतात ते फिशिंगसाठी जातात, मच्छीमारीसाठी, तर त्याच्यासाठीसुद्धा यूज होतो. जर जे काही वादळ वगैरे येणार असेल तर काय केलं जातं की फिशिंगला जाऊ नका असं सांगितलं जातं. ओके, तर त्याच्यासाठी यूज होतो. त्याच्यानंतर माउंटेनरिंग म्हणजे जे काही डोंगरावरती वगैरे राहणारे असतील किंवा जाणारे असतील तर त्यांच्यासाठी युजफुल ठरतो. सायक्लॉन, फ्लड्स अँड ड्रॉट्स म्हणजे जे काही सायक्लॉन्स वगैरे म्हणजे वादळ वगैरे येणार असेल तर ते आपल्याला समजू शकतं. गव्हर्मेंट अँड पोस्ट ऑफिस, तर जे काही गव्हर्मेंट वगैरे जे असणार आहेत ते काय करतील, तर वेगवेगळ्या ॲक्शन्स घेऊन त्याच्यासाठी तयार राहणार आहे. ॲव्हिएशन, सिव्हिल अँड मिलिटरी, डिफेन्स सर्व्हिसेस, ऑफशोअर ड्रिलिंग. तर डिफेन्स सर्व्हिसेस म्हणजे जसं की आपल्याकडे वादळ आलं त्याच्यासाठी आपल्याकडे डिफेन्स अकॅडमीचे म्हणजे NDAचे लोक येऊन थांबले होते, जेणेकरून का, तर जे काही नुकसान होईल तर फटाफट त्याच्यावरती रिकव्हरी करू शकतो म्हणून. त्याच्यानंतर शिपिंग, मर्कंटाईल अँड नेव्हल. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर इन्क्लुडिंग फॉरेस्ट्री अँड ॲनिमल हजबंड्री. तर ह्याच्यामध्ये
आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी याचा यूज होतो. ओके. तर इम्पॉर्टन्स ऑफ फोरकास्ट. तर त्याच्यात आपण बघूया की जे काही फोरकास्टिंग सेंटर्स आहेत ते कुठे कुठे आहेत. इंडियामध्ये 5 रिजनल फोरकास्टिंग सेंटर्स आहेत. फर्स्ट चेन्नईला आहे, नागपूरला आहे, मुंबईला आहे, दिल्लीला आहे अँड कोलकाताला आहे. असे 5 आहेत. आणि टोटल इंडियामध्ये 125 जे फोरकास्टिंग सेंटर्स आहेत ते आहेत, म्हणजे वेधशाळा जी म्हटली जाते ते आहेत. पण त्यातले मेन 5 आहेत. ते कुठे कुठे आहेत तर चेन्नई, नागपूर, मुंबई, दिल्ली अँड कोलकाता. ओके. त्याच्यानंतर आहे इम्पॉर्टन्स ऑफ फोरकास्टिंग. तर फोरकास्टिंगचे इम्पॉर्टन्स काय काय असतात. प्लॅनिंग फॉर नेसेसरी इनपुट ड्युरिंग द सीझन. तर जे जे काही सीझन असणार आहे, जसं रेनी सीझन असेल, विंटर सीझन असेल, तर त्या सीझनसाठी आपण प्लॅनिंग करून ठेवू शकतो. जर आपल्याला समजलं की अशा पद्धतीने काहीतरी होणार आहे तर त्याचं प्लॅनिंग आपण आधी करून ठेवू शकतो. टाईमली लँड प्रिपरेशन टू टेक ॲडव्हान्टेज ऑफ अर्लिएस्ट रेन. जर समजलं आपल्याला की लवकर पाऊस येणार आहे यावेळी, तर आपण काय करू शकतो. तर समजा नॉर्मल पाऊस एक 7-8 जूनला येतो आहे, तर यावेळी समजलं की 1 जूनला किंवा 30 मेला वगैरेच पाऊस येतो आहे, तर त्याच्या आधी जी काही लँड प्रिपरेशन असणार आहे, शेतीसाठीची जमीन ती आधीच तयार करून ठेवली पाहिजे. सिलेक्शन ऑफ क्रॉप्स अँड कल्टिवेशन. तर जे काही कुठल्या पद्धतीचं क्रॉप कसं वापरायचं आहे, कुठल्या पद्धतीने शेती करायची, हे सगळं आपण त्याच्यामधून ठरवू शकतो. इफिशियंट यूज ऑफ फर्टिलायझर्स. तर फर्टिलायझर्सचा यूज असेल तो पण आपण मग प्रॉपर करू शकतो. जर आपल्याला समजलं की पाऊस भरपूर असणार आहे, मग तेव्हा फर्टिलायझर्स टाकून चालतील का? नाही. पण पाऊस जेव्हा कमी प्रमाणात असेल तर तेव्हा फर्टिलायझर्स वगैरे टाकून चालतील. कारण काय होईल, जे फर्टिलायझर्स आपण प्लांट्सना घालू तर त्याच्यामध्ये पाणी पडल्यामुळे ते विरघळून सॉईलमध्ये जातील. आणि जर पाऊस पडलाच नाही तर काय होणार आहे, ते फर्टिलायझर जसेच्या तसे राहतील. आणि जर भरपूर पाऊस पडला तर काय होईल, ते फर्टिलायझर्स वाहून जातील. ओके. टायमिंग ऑफ वीड्स, पेस्ट अँड डिसीज कंट्रोल. तर जे काही वेगवेगळे प्लांटसाठी डिसीज वगैरे होत असतात किंवा पेस्ट कीटक वगैरे लागतात, तर त्याच्यासाठी आपण कंट्रोल करू शकतो. किंवा मग समजा जे काही वेदर असणार आहे तर त्या वेदरनुसार वेगवेगळे होणारे जे काही डिसीज असतील तर त्याच्यावरती आपल्याला आधी समजल्यामुळे, जसं की समजा एखाद्या वेळी खूप ह्युमिडिटी असणार आहे असं 2 दिवस आपल्याला आधी समजलं आहे, तर आपण काय करू शकतो, ह्युमिडिटीमध्ये जास्त डिसीज कॉज होण्याची शक्यता असते. मग त्याच्या आधीच आपल्याला समजल्या जे काही वेगवेगळे केमिकल्स असतील ते यूज केले पाहिजेत तिथेच, ते करू शकतो आपण. ओके. रिड्युसिंग ॲडवर्स इफेक्ट ऑफ वेदर हॅझार्ड आणि टाईमली क्रॉप हार्वेस्टिंग. जसं की मी म्हटलं की 8 दिवसानंतर समजा जोरात पाऊस येणार आहे हे आपल्याला माहिती आहे, तर आपण त्याच्या आधीच हार्वेस्टिंग करून ठेवू शकतो. म्हणजे जे काही क्रॉप असणार आहे ते आधीच आपण काढून घेऊ शकतो किंवा जर आपल्याला समजलं आहे त्याच्यामुळे काढू शकतो. त्याच्यानंतर लास्ट आहे टाईप्स ऑफ वेदर फोरकास्टिंग. तर वेदर फोरकास्टिंगचे टाईप्स टोटल 3 टाईप्स आहेत. शॉर्ट रेंज फोरकास्टिंग, मीडियम रेंज फोरकास्टिंग अँड लाँग रेंज फोरकास्टिंग. तर हे जे काही टाईप्स आहेत ते फोरकास्टिंगच्या पिरियडवरती डिपेंड आहेत. तर जे काही शॉर्ट रेंज फोरकास्टिंग आहे तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, तर जे फोरकास्टिंग केलं जातं किंवा जो अंदाज सांगितला जातो तर तो 1 किंवा 2 दिवसाचा अंदाज त्याच्यामध्ये सांगितला जातो. म्हणजे आज आणि उद्या भरपूर प्रमाणात पाऊस पडणार आहे एवढंच जर सांगितलं जातं तर त्याला शॉर्ट रेंज फोरकास्टिंग असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर सेकंड आहे मीडियम रेंज फोरकास्टिंग.
तर ह्याच्यामध्ये काय होतं तर जे काही 3 ते 10 दिवसांचा रेंजचं जे काही फोरकास्टिंग सांगितलं जातं किंवा जो काही अंदाज सांगितला जातो 3 ते 10 दिवसांचा, तर त्या दिवसांच्या ह्याला पिरियडला मीडियम रेंज फोरकास्टिंग म्हटलं जातं. म्हणजे कसं तर कोकणामध्ये पुढील 7 ते 8 ते 10 दिवस मुसळधार पाऊस पडणार आहे असं जर सांगितलं गेलं तर त्याला काय म्हणणार आपण तर मीडियम रेंज फोरकास्टिंग. ओके. आणि नंतरचं आहे लाँग रेंज फोरकास्टिंग. दीज फोरकास्टिंग आर फॉर पिरियड ऑफ मोअर दॅन 4 वीक्स. म्हणजे लिटरली 1 मंथसाठीचं जे काही फोरकास्टिंग असणार आहे. म्हणजे जसं की समजा आता ह्याच्यामध्ये काय केलं जातं तर हे फोरकास्टिंग 3 वेळा इयरमध्ये सांगितलं जातं. जसं की पूर्ण जुलै महिन्यामध्ये पाऊस पडू शकतो असं असतं. त्याच्यानंतर जानेवारी डिसेंबरमध्ये पूर्ण थंडी असणार हे सांगितलं जातं किंवा मे महिन्यामध्ये फुल हीट असू शकते. असं जे काही पूर्ण मंथली असणार आहे म्हणजे 4 वीक्ससाठीचं जे काही फोरकास्टिंग केलं जातं, जो काही अंदाज सांगितला जातो तर त्याला लाँग रेंज फोरकास्टिंग असं म्हटलं जातं. ओके. तर आपला सेकंड टॉपिक वेदर अँड क्लायमेट हा इथे कंप्लीट झाला आहे. ह्याच्यामध्ये जो लास्ट पार्ट आहे मेथड्स ऑफ फोरकास्टिंग तर हा आपल्याला स्टडीसाठी नाही आहे. ओके. सो स्टडी जो काही आहे तो इथपर्यंतच करायचा आहे. ओके. थँक्यू.